एक भक्त काशीमध्ये संत कबीरदास महाराजांकडे आला. कबीरजी मी बोला, मला तुम्हाला एक हिरा द्यायचा. कबीरदास महाराज म्हटले, बाबा मला तुझी हिऱ्याची काहीच गरज नाही, पण महाराज मला हिरा तुम्हाला द्यायचा आहे. कबीरदास महाराज म्हणले, निघतो का? चल निघ. कबीरदास महाराजांनी त्याला हाकलून दिलं, काढून दिलं. त्याच्या कानावर कमालाची कीर्ती गेली होती. कमाल म्हणजे कोण? कबीरदासांचा मुलगा. कमालाची कीर्ती ऐकली होती. जेवढा अधिकार कबीरांचा आहे तेवढेच अधिकारी कमाल महाराज आहेत. या कमाल महाराजांनी संतांची सेवा करण्याकरता स्वतःचं शिर बापाला छाटण्यात सांगितलं. एवढे अधिकारी कमाल महाराज. कमाल महाराजाकडे गेले, म्हणे महाराज मला तुम्हाला हिरा द्यायचा. कमाल महाराज होते, म्हणे दादा मला तुझ्या हिऱ्याची कुठल्याच प्रकारची आवश्यकता नाही, तुझा हिरा तुला लक लाग, तुझा. हट्टाला पेटला महाराज, मला हिरा तर तुम्हाला द्यायचा आहे म्हणे. कमाल महाराज म्हटले, जिथं जागा असेल तिथं ठेवून दे. त्याने हिरा उचलला महाराज आणि एका देवळीत नेऊन ठेवला. 15 दिवस झाले, महिना झाला. याच्या मनात संशय आला, अरे कबीरदास महाराजांनी हिरा घेतला नाही म्हणे आपल्याकडून. ते अर्थ कबीरदास महाराज कसे आहेत? विरक्त आहेत. कमाल महाराजांनी आपल्याकडून हिरा घेतला, त्या अर्थी कमाल महाराजांच्या ठिकाणी कुठेतरी खोटे, कुठेतरी कमालाच्या अंतःकरणामध्ये लोभ आहे. नाथ महाराज सांगतात, लोभ नावाचा विकार फार मोठा वाईट आहे, भारुडे. लोभ सर्प डंकीला काय करू, लोभ सर्प डंकीला काय करू. नाथ महाराज सांगतात, लोभ नावाचा सर्प एवढा भयानक आहे म्हणे, कुणाला कधी डंक मारेल सांगता येत. मग कमलाच्या अंतःकरणामध्ये लोभ आला असं त्या गृहस्थाला वाटलं. कमलाकडे गेला, कमाल महाराज मला माझा हिरा परत पाहिजे. महाराज कमाल महाराज होते, म्हणे एक काम कर, कुठे ठेवला होता? म्हणे या देवळीत. बघ तिथं देवळीत जसा महिन्यापूर्वी हिरा ठेवला होता तसाच हिरा त्या ठिकाणी महिन्याभरात धूळ बसली होती त्याच्यात. महाराज कबीराला शरंगेला पाय धरले. महाराज दुसरं कुणी असतं एवढा देशमोल किमतीचा हिरा म्हणे आतापर्यंत घेतला असता, विकला असता, मोडला असता, काय केलं असतं, परंतु तुम्हाला या हिऱ्याची कुठल्याच प्रकारची लालसा नाही म्हणे. म्हणून देहीचं विदेही भोगोदशा, किंवा दुसरे एक उदाहरण सांगितलं होतं, तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नि माझी एक पावजळे. जनक राजाला विदेही जनक असं नाव पडलं. का पडलं? याज्ञवल्क्य नावाचे ऋषी जनक राजाच्या दरबारामध्ये सभा घ्यायचे, रोज प्रवचन करायचे, शास्त्र चर्चा करायचे. याज्ञवल्क्याचा नियम होता, जोपर्यंत जनक राजा येत नाही तोपर्यंत याज्ञवल्क्य आपलं प्रवचन म्हणा, आपली शास्त्र चर्चा सुरू करत नव्हते. बाकी शिष्याला वाटायचं काय गुरुजी येत म्हणे, एवढे मोठे अधिकारी संत आहेत, तरीही अधिकारी संत असून शिष्यामध्ये भेद करतात म्हणे. एका शिष्याने हिंमत केली, गुरुजी तुमचं हे वागणं बरं नवं. गुरुजी म्हणले काय झालं? तुम्ही आमच्यात असा भेद करता म्हणे, जनक राजा आल्याशिवाय तुम्ही प्रवचन सुरू करत नाही, असं का? महाराज म्हटले थोडं थांब, कळत. एक दिवस आला महाराज आणि त्या अचानक त्या मंडपाला आग लागली. मंडपाला आग लागली, जनक राजा या मंडपामध्ये बसलाय, गुरुजीचं प्रवचन सुरू आहे आणि मंडपाला आग लागली. शिष्यानं पाहिलं आग 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 आग. सगळे शिष्य घाबरले, सगळे शिष्य मंडपामधून पळून गेले. आता मंडपमध्ये कोण राहिलं? फक्त एक याज्ञवल्क्य महाराज आणि दुसरा जनकराज. हा म्हणता महाराज एवढी आग लागली, संपूर्ण सभा मंडप पेटला. सभा मंडप पेटला यात नवल नाही, त्या जनक राजाचा पाय पेटला. जनक राजाच्या पायाला आग लागली आणि त्यावेळेस याज्ञवल्क्याने डोळे उघडले. याज्ञवल्क्य म्हणतात, राजा अरे आग बघ, तुझ्या पायाला आग लागली, पाय जळतोय. त्यावेळेस जनक राजा सांगतोय, महाराज कुणाचा पाय, कुणाचं काय म्हणे? मला सांगायचंय काय, स्वतःच्या देहावर उदास असणारे महात्मे यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय केलंय? तर सदा नाम घोष करू हरिकथा. कबीरांचा एक सुंदर प्रसंग सांगितला होतो. कबीरदास महाराजांना एक कुत्र्यानं चावा घेतला. साधक म्हणतो, कबीरजी कुत्ता आपको काट रहा. कबीरदास महाराज म्हणतात, अरे कुत्रा मला नाही चावत, कुत्ता जाणे चमडी जाणे. ते कुत्रा आणि ती माझी कातडी ते बघून घेतील, मला याचं काहीच घेणं देणं नाही. म्हणून असो ऐसा कोट्या ठवच नाही, देहीच विदेही भोग दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनी दुपाप पुण्यांगा. झालं आपलं कीर्तन. हा तसे सगळ्या चेहरे असे टवटवीत झाले बरं का. फक्त एक 10 मिनिटं तुमचे घेणार आहे. आतापर्यंत मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. सर्वजण आता प्रेमानं हातवर घ्या, घ्या हातवर. वा वा. आणि ज्याला ज्याला आवाज जातोय त्यानं प्रेमानं मुखानं भगवंताचं नामस्मरण करायचं बरं का. मला सर्वजण दिसतात. राम कृष्ण हरी जय जय राम.
बोला बोला बोला. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी हप्ता पडलाय, मोठ्याने बोला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. घेतले का? हा, 2च मिनिटं आपण भजन केलं. सर्वांचे चेहरे कसे प्रफुल्लित झाले. म्हणून तिने सदा चित्ता समाधान. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनी दुपाप पुण्यांगा. तुकोबराय सांगताय त्या नामघोषाच्या साधनेच्या बळावर आमची अवस्था कशी झाली, तर आमची अवस्था अग्निरूप झाली. का हो महाराज, अग्निरूप झाली म्हणजे काय झालं? महाराज म्हणतात आता आम्हाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. ब्रह्मण्यात हाय कर्म आणि संगम तत्वा करोत लिप्य त्यानं पाप येणं पद्मपत्र मिळवा. आमची अवस्था जेवी जळात पद्मपत्र त्या कमळाप्रमाणे झाली. ज्याप्रमाणे कमळ पाण्यात राहतं पण पाण्याचा थेंबही स्वतःच्या अंगाला स्पर्श करून घेत, तसं संत महात्मे संसारात राहतात. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळा जळी जायची, तशी आमची अवस्था आहे. महाराजच्या ठिकाणी एक प्रश्न आहे, एवढा प्रश्न सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. संत महात्मे म्हणतात आम्हाला पाप आणि पुण्य लागत नाही. मग संत महात्म्याचं जे काय झालेलं कर्म आहे, जे काय पाप पुण्य झालंय, पाप पुण्य जातं कुठं? संत महात्म्याला तरी लागत नाही ना, मग जातं कुठं? गुरुदेव महाराज सांगायचे यावर, बुवा संत महात्मे केलेलं प्रत्येक कर्म आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. परिमने वाचा दे जैसा जो व्यापार होय तो मी करीतो आहे ऐसे न म्हण. संत महात्मे जे काही कर्म करतात ते सगळं कर्म भगवंताला अर्पण करतात. त्यामुळं त्या कर्माचं पुण्यही संताला लागत नाही आणि कर्माचं पापही संताला लागत नाही. मग जातं कुठं? तर कर्माचं पुण्य जो कोणी संतांचं नाव घेईल, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाचे नावे, त्याला संतांचं पुण्य जातं. आणि पाप कोणाला जातं? जो कोणी संताची निंदा करील त्याला संताचं पाप जातं. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. कारण सर्वांना सगळ्यात मोठा भयानक रोग कलियुगामधला निंदा आहे, निंदा. हो, तुला म्हणून सांगते साऱ्या गावाला येडा आणते, हे चुकीचं आहे. कारण येते निंदकापाशी अशेषही पापी, मोल न घेता पाप साबणी करती पातकाची धुनी. तुकोबराय तर सांगतात निंदक काय करतो म्हणे, अहो फुकट साबणीला धुवायला तरी पैसे लागतात साबणीला, पण हा निंदक फुकट कुठल्याच प्रकारचे पैसे न घेता दुसऱ्याचे पाप धुवून काढतो. म्हणून कधी कुणाची निंदा करू नका, अहंकार करू नका. अहंकारातून असा भेद जगी वंद्य सोवळा. निंदा करू नका, अहंकार करू नका. जे काय असेल आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण या न्यायाने चला. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम. जे काय कर्म केलं ते मी नाही केलं, परमात्म्यानं केलं. परमात्म्यानं करून घेतलं असं मनामध्ये हेतू बाळगा. आणि ज्या संताच्या नावानं पुण्य होतं त्या संताचं प्रेमानं नामस्मरण करा. ज्ञानेश्वर यथामध्ये अवकाश. या भंगावर माझ्या बुद्धीला जसं झेपेल असं मी बोलण्याचा प्रयत्न केलाय. जर काही चुकीचं वाटलं असेल, मी नेहमी सांगत असतो, काही गुन्हाळपणाचं वाटलं असेल, बरं का चष्मावाले बाबा, बाबा राग तर येत नाही तुम्हाला? हा, आलं तरी कीर्तन झाल्यावर राहू द्या. वा, बाबाला राग नाही येत. तुम्हाला मुलं किती आहेत? वा, एक. ज्याला एक मुलगा आहे ते मला बाबा दुसरा माना, ज्याला 2 आहेत ते मला, बोला बोला मोकळं झालं कीर्तन, बोला. ज्याला 2 आहेत ते मला तिसरा माना, ज्याला 3-4 आहेत मोकळा मंगळवार ते मला 4था 5वा माना, ज्याला कुणीच नाही हात जोडून सांगतो ते मला दत्तक घ्या बाबा. हो, काय असेल ते आपल्या नावावर करून द्या. काय म्हणते महाराज आम्हाला मुलं आहेत, मग कसं? तसं काय नाही, मला सगळं चालतं. कोणाला तर लयची इच्छा आहे महाराज दक्षिणा पैसे द्या, पण महाराज तुम्ही सांगितलंच नाही, पैसे घरी ठेवून आलो. कोणाच्या गळ्यात मणी असतील? बरं मग जाऊ द्या, मला सांगा माझ्या गळ्यातली तुळशी श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र? काय श्रेष्ठ आहे माता मावल्यानं? मोठ्यानं मोठ्यानं तुळस. काय श्रेष्ठ आहे? तुळस. मग एक काम करा, तुमच्या गळ्यातलं मला द्या, तुम्हाला घ्या. हा, जमल का? नाही नाही, काय नाही झाले आपली परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? परमार्थामध्ये ग्रहस्थ आश्रमांना अत्यंत सोपा परमार्थ सांगितलाय. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कारण पृथ्वी ध्यायतो विष्णू त्रेतायामी जितो मग काही द्वापारे परिचर्यायाम कलवतो हरी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनस्तम नमामि हरिम परम. कारण जगाच्या पाठीवर एकमेव नाम साधना अशी आहे, केवढं जरी पाप असलं तरी बी नाम साधना हरि उच्चाराने अनंत पाप राशी जातील लया शिक्षण मात्रे. निश्चितच आपण वाल्या कोळे की पापी नाहीत. म्हणून
हा उपदेश नामपरा अभंग कीर्तनात पहिल्या दिवशी का असतो? अलिखित परंपरा आहे आपली, का असतो? कारण लोक पहिल्या दिवशी जर सांगितलं नामपर कीर्तन, नामाचा उपदेश केला, लोक गेली 4 दिवस 5 दिवस 8 दिवस नाम घेतात. हे जर काल्या दिवशी सांगितलं तर महाराज आम्ही घेतलं असतं पण आम्हाला शेवट सांगितलं उशिरा. त्यामुळे पहिला दिवस नामपर असतो. आज मी फक्त पात्र टाकण्याचं काम केलंय. उद्या आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्याच गावचे भाऊ गणेश महाराज असतील, नंतर बाबाजी असतील, कृष्ण महाराज, किरण महाराज, हे सुंदर सुंदर कोणी तुम्हाला गुलाबजामू, कोणी बासुंदी, कोणी पेढे, कोणी काय वाढायचं ते वाढील. पण पात्र माझं आहे, ध्यानात ठेवू नका, ध्यानात ठेवा, पात्र मी टाकलेलं आहे. झालेली सेवा तुमच्या चरणावर समर्पित करतो. याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. आणि संत महात्म्याचं ऐकलं पाहिजे बरं का. संत म्हणता महाराज नाही ऐकलं तर महाराज सांगायचे, त्यांचं जर नाही ऐकलं तर त्यांचं काय बिघडत नाही. संत महात्म्याचं जर नाही ऐकलं त्यांचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. नाथ महाराज सांगतायत, बाबांनो तुम्ही जर आमचं नाही ऐकलं तर आमचं काय जाणार नाही, पण तुमचं गेल्याशिवाय राहणार नाही. वा वा, काय होतं कृष्ण महाराज, सहज माझं पुढे वजन पडत नाही. लोक म्हणा कीर्तन कसं झालं, आता सरमाडीला वगारावणे आडवतं नुसतं, दिसाला काळा केंद्र होतं म्हणजे वजन पडत नाही असं. हा, लोकांची एक भ्रम झालाय. कीर्तनकार म्हटलं का लोकांना वाटतं त्याला भली मोठी बॉडी पाहिजे, लांब लचक दाढी, 4 चाकी गाडी. आपल्याकडे 4 चाकी गाडी, लांब लचक नाही दाढी, बॉडी जर पाहिलं तर हातपाय काडी मुडी, त्यामुळे वजन पडत नाही. तुमच्यामुळं जे काय झालं असेल, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे सुरू असलेला आपला अखंड नाम सप्ताह प्रथम दिवसाची सेवा जोलक मित्र कृष्ण महाराजांच्या वतीनं माझ्याकडे आली. त्यांचे धन्यवाद. किरण सर असतील, पूजनीय महाराज जे असतील, राहुल महाराज असतील, अंकुश महाराज, पांडुरंग महाराज, जिजा आबा, अर्जुन महाराज, ढाकणे महाराज, सर्व भजनी मंडळी, तुम्ही सर्व श्रोते सज्जन माय बाप ज्यांनी आपलं कीर्तन शूट केलं, असे जीवलग मित्र आमचे माऊली दादा सोलाट, त्यांचे मनापासून आभार बरं का. त्यांना मी अगोदर सांगितलं होतं, सहज मी या भानगडीत पडत नाही, आपलं पहिलं शूटिंग आहे, तुम्हीच काय असेल तुमच्याकडे तुम्हीच धकून घ्या. ते महाराज काहीच अडचण नाही. उमेश दादा महाराज, काय असतं सगळ्याच्या नजर आमच्यावर असतात बरं का, पण कीर्तनकाराची नजर असती सिस्टम वाल्यावर, गायकाची नजर असती सिस्टम वाल्यावर, पखवाद्याची नजर असती सिस्टम वाल्यावर. सिस्टम वाल्याची नजर कुठं असती? बटनावर. सिस्टम वाल्याची नजर जर बटनावर असली तरी सगळं धोरणात लागतं. पहिला दिवस आहे, परंतु काल्याची प्रतीती या ठिकाणी येते. पा सुंदर सुंदरसं अन्नदान आहे. पा यावर्षी एक छान नियोजन केलं. उद्यापासून माता मालून तुम्हाला एक माझं सामनं आहे, उद्यापासून कुणीच इथं मंडपात आलेले नाही. घरी स्वयंपाक करायचा अरे नाही म्हणा ना, तुम्ही वर्षभर आम्हाला करून खाऊ घालता, 4 दिवस तरी आम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे. याचा फायदा एक होईल, तुम्ही जर घरी चूल नाही पेटवली, स्वयंपाक नाही केला, तर ज्यांना कीर्तनाचा कटाळ येतोय ते बळच कीर्तनाला इकडं येते. कारण इथं कोणी येत नाही. पार्लियामेंट वही जाते है जो इलेक्टेड होते, पार्लियामेंट वही जाते जो इलेक्टेड होते, संत दरबार वही आते जो सिलेक्टेड होते. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. धर्म मंडप में वही आते हैं जिसे मेरे भगवान बुलाते. त्यामुळं तुकोबराय तर सांगतायत, तैसे पापियाचे मन तया नावडे हरि कीर्तन. गाढवाला किती जरी धुतलं तर गाढव कुठं लोळत. गाढव तीर्थीनं आणीला जाऊन येऊ कुरड्या वळे लोळे. कावळ्याला किती मिष्टांना खायला द्या, प्रीती पोशिले कावळे जाऊन विष्टेवरी लोळे. त्याची ओढ तिकडे